राधानगरी तालुक्यातील पाट-पन्हाळा रस्त्याचा प्रश्न गंभीर, रस्त्याचा प्रश्न सोडवावा अन्यथा आंदोलनाचा इशारा। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। राधानगरी तालुक्यातील पाट-पन्हाळा ग्रामपंचायतमध्ये समावेश असलेल्या धनगरवाड्यामध्ये 300च्या आसपास लोकवस्ती आहे। गेली अनेक पिढ्या येथे लोक वास्तवास असतात। मुख्य रस्त्यापासून 750 फुटावर हा धनगरवाडा असून गेली अनेक वर्षांपासून येथील नागरिक पक्क्या रस्त्याची मागणी करीत आहेत, पण अद्याप त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही। पक्क्या रस्त्यासाठी नागरिकांनी लोकवर्गणी काढून रस्त्यासाठी काही जमीन विकत घेतली, यातही काही लोकांनी अडथळे निर्माण केले आहेत। प्रशासनाने आमच्या मूलभूत हक्कासाठी अडवलेल्या रस्त्यावरील कुंपण काढून वाट मोकळी करावी आणि पक्का रस्ता द्यावा, अन्यथा शासकीय कार्यालयावर तीव्र आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। 150 वर्षापासून जे वहिवाटीचा रस्ता आहे त्याच्या सुद्धा काही लोकांना की चरी मारून तो रस्ता बंद केलेला आहे आणि तो रस्ता बंद करणारा हा ग्रामपंचायतचा कर्मचारी असल्यामुळे येतं आम्हाला ग्रामसेवकचं पण जरासं संशयास्पद वाटते। तसं BDO साहेबांना पण आम्ही भेटलो, BDO साहेबांना पण ह्या रस्त्याबद्दल किंवा लोकांच्या अडचणीबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला, तर BDO साहेबांना पण उडवाउडीची उत्तर दिली की आम्हाला राजकीय दबाव आहे, लोकप्रतिनिधी दबाव असल्यामुळे आम्हाला काही करता येत नाही। तर आता इथं परिस्थिती अशी आहे, गर्भवती माता असतील, वयोवृद्ध असतील तर त्यांना पाळण्यात घालून मेन रोडपर्यंत एक अर्धा-पाऊण किलोमीटर न्यावं लागते। तेव्हा प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधीनं ह्याच्यावर वेळेत दखल घेऊन काहीतरी 8 दिवसात जर निर्णय झाला नाही किंवा तो रस्ता बंद केलेल्याचा जर खुला करून नाही मिळाला तर उपोषणासाठी लहान मुलं व सगळी 300 ते 350 आमची लोकवस्ती म्हणजे लोकसंख्या आहे, ही सगळी सकट आम्ही उपोषणासाठी जाणार आहे। तेव्हा प्रशासनानं इथे वेळेत दखल घेऊन त्याच्यावर मार्ग काढावा ही विनंती करतो। धनगरवाड्यावरील कायम वहिवाटीचा रस्ता पावसाळ्याच्या तोंडावरती चर मारून कुंपण घालून बंद केल्यानं येथील नागरिकांना दळणवळणाची गंभीर स्थिती निर्माण झाली। याबाबत सरपंच संपदा पाटील यांनी रस्त्यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहे, पण काही शेतकरी आणि नागरिकांच्या अडवणुकीमुळे वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांची जमीन आहे, त्याच्यातनं रस्ता आणायचा आहे, ते शेतकऱ्यांची थोडी अडचण आहे, त्यांचं हे आडवा आहे, मग त्यामुळे प्रशासनाने याच्यात दखल करावी आणि त्यांना रस्ता काढून द्यावा ही आमची इच्छा आहे। प्रशासनाने त्याचा मार्ग काढून पण म्हणजे त्यांचा रस्ता असा कायदेशीर नोंद रस्ताच नाही आहे, शेतकऱ्यांच्या शेतातनंच ये जा आहे चालू, त्यामुळे त्यांना रस्ता काढून द्यायचाच मार्ग आम्ही काढतोय की असं म्हणतोय की त्यांना रस्ता काढून देणं गरजेचं। ती त्यांच्या भावकीचं काहीतरी त्यांची भावकी म्हणते की आमच्या वाटण्या झालेल्या नाही, त्या बाईनं दिली जमीन पण त्या म्हणतात आमच्या वाटण्या झालेल्या नाहीत, नाही तुम्ही इथनं रस्ता काढू शकत नाही। त्यामुळे आम्हाला गावाचं कसं सगळ्याच गावाचा विचार करायला लागते, त्यामुळे आम्ही काय स्वतः हे करू शकत नाही। KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।